मित्रांनो, आपण अनिवार्य पर्यावरण अभ्यास या विषयामध्ये आतापर्यंत 5 प्रकरणांचा अभ्यास सविस्तररित्या केलेला आहे. आपलं जे पहिलं प्रकरण होतं ते म्हणजे पर्यावरण व्याख्या, स्वरूप, व्याप्ती किंवा अनिवार्य पर्यावरण अभ्यासाचा परिचय. आपलं दुसरं प्रकरण जे होतं ते म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. तिसरं जे प्रकरण होतं ते म्हणजे परिसंस्था. आपलं जे चौथं प्रकरण जे होतं ते म्हणजे जैविक विविधता आणि त्यांचे संवर्धन. 5वं प्रकरण जे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये संपवलं त्याचं नाव होतं प्रदूषण अर्थात पोल्युशन. अशा प्रकारे आपण 5 प्रकरणांचा सविस्तर विविध घटकांच्या आधारे आणि अनेक मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आपलं बरंचसं काम या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हलकं झालेलं पाहायला मिळेल. आज आपण 6व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, अनिवार्य पर्यावरण अभ्यासात या विषयाला आणि विषयातील अनेक घटकांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही घटक जरी असला या विषयामध्ये किंवा या सभोवतालच्या परिस्थितीत किंवा पर्यावरणामध्ये, तो प्रत्येक घटक, प्रत्येक टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो, संवेदनशील असतो आणि महत्त्वाचा असतो. आज आपण ज्या 6व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, अर्थात आपल्या प्रकरणाचं नाव आहे तो म्हणजे सामाजिक मुद्दे आणि पर्यावरण, ज्याला आपण सोशल इश्यूज अँड द एन्व्हायरमेंट असं म्हणतो. सामाजिक मुद्दे आणि पर्यावरण या प्रकरणामध्ये आपल्याला काही मुद्द्यांचा, काही घटकांचा अभ्यास करायचा आहे. जसे अचिरंतन विकासाकडून चिरंतन विकासाकडे, चिरंतन विकासाची तत्त्वे, ऊर्जाशी संबंधित असलेल्या काही नागरी समस्या, जलसंवर्धन आहे, पावसाच्या पाण्याचे संचयन आहे, पाणलोट व्यवस्थापन आहे, लोकांच्या पुनर्वसाहत आणि पुनर्वसनाच्या समस्या आहेत, नर्मदा प्रकल्प आहे, पर्यावरणीय सुरक्षा कायदा आहे, वायू किंवा जल प्रदूषण निवारण व नियंत्रण अधिनियम कायदा किंवा त्याची अंमलबजावणी हा मुद्दा आहे, वनसंवर्धन अधिनियम कायदा 1927चा, वन्यजीवन संरक्षण कायदा 1972चा, पर्यावरणीय काही कायदे आणि शेवटचं जो टॉपिक आहे तो म्हणजे जनजागृती. सामाजिक मुद्दे आणि पर्यावरण. मित्रांनो, आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण ज्या ठिकाणी राहतो, आपल्याला काही ना काही देणं लागतं. असं म्हणतात की ज्या समाजात किंवा ज्या समूहामध्ये जी व्यक्ती जन्माला येते त्या व्यक्तीला काही ना काही ऋण जिवंत असताना किंवा वेगवेगळ्या कार्यातून किंवा कामातून ते ऋण फेडावं लागतं किंवा ते ऋण द्यावं लागतं किंवा सहकार्य करावं लागतं. कारण समाज जरी ज्या ठिकाणी वास्तव्य करत असला तरी तो समाज त्या पर्यावरणातल्या त्या नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून जगत असतो. त्याच्या गरजा त्याच्यावर अवलंबून असतात, त्या भागवल्या जातात. परिणामी समाजामध्ये राहून समाजातील लोकांकडून, समूहाकडून काही गोष्टींचं उल्लंघन होत असतं. काही गोष्टी विपरीत घडल्या जातात किंवा काही जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्या होऊ नये, पण काही लोकांची अशी इच्छा असते की त्या घडल्या जाव्यात, जेणेकरून खूप मोठं अतोनात नुकसान त्या ठिकाणी त्या समाजाला किंवा त्या समूहाला किंवा त्या आजूबाजूच्या प्रदेशाला होईल. अशा प्रकारचा कलह किंवा अशा प्रकारचे तात्विक, शाब्दिक, परिणामी नैसर्गिक किंवा पर्यावरणीय वाद आपल्याला आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला या दिसून येतात. मग ज्याप्रमाणे समाज किंवा समाजामध्ये राहणारा जो काही घटक आहे, हा घटक कशा प्रकारे आपल्या उदरनिर्वाह आणि आपल्या गरजा भागवत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या समूहामध्ये राहून तो प्रत्येकाशी कशा प्रकारे जुळवून घेतो, आपलं कार्य करत असतो, काम करत असतो. मानवाची एक नीती राहिलेली आहे, मानवाचा एक स्वभाव राहिलेला आहे की त्याला माहीत आहे की आपल्याला जे काही काम करायचं असेल ते कशा पद्धतीने करून घेता येईल किंवा ते कोणत्या स्वभावातून गोड बोलून ज्याला आपण म्हणतो ते कसं करून घेता येईल किंवा करता येईल. तर अशा प्रकारे काही वेळेला काही गोष्टींचं अतिक्रमण किंवा काही घटनांचं अतिशयोक्ती होत असताना आपल्याला दिसतं. समाजामध्ये राहत असताना अचानकपणे एखाद्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा किंवा त्या घटकाचा जर अवाजवी वापर आपण केला आणि परिणामी कालांतराने ती गोष्ट नष्ट झाली, तर याचा खूप मोठा फटका त्या ठिकाणी राहत असलेल्या समूहाला होतो, त्या लोकांना होतो, त्या समाजाला होतो.
बऱ्याच वेळेला असे काही सामाजिक किंवा जनजागृतीपर आपले धार्मिक कार्यक्रम असतात प्रत्येक धर्मामध्ये, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, सगळ्या धर्मामध्ये. त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये नैसर्गिक घटकाचा खूप मोठा अंश त्या कार्यक्रमात किंवा त्या परिस्थितीमध्ये लपलेला असतो, की जेणेकरून त्या घटकाची किंवा त्या संपदेची किंवा त्या साधनाची आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते आपल्याला कशाप्रकारे आपल्या हातून संपवलं जात आहे, ते जेणेकरून ते संपवू नये म्हणून ते कशाप्रकारे वाचवलं जाईल याचा विचार या धार्मिक कार्यक्रमातून किंवा ज्या अशा धार्मिक कार्यक्रमात किंवा ज्या निसर्गाचा जो काही अंश असतो याच्यातनं आपल्याला ते माहीत होत असतं. मग वडाची पूजा असेल किंवा वटपौर्णिमा असेल किंवा अनेक प्रकारचे तुळशीला पाणी टाकणं असेल, काही ना काही आपल्या प्रत्येक धर्माशी किंवा प्रत्येक गोष्टीशी आपण जुळवून घेतलेलं आहे. कारण ती गोष्ट किंवा तो घटक आपल्या जीवनात किंवा आपल्या आयुष्यामध्ये किंवा ह्या पर्यावरणामध्ये किती आवश्यकता आहे, किती महत्त्वाचं आहे, हे यावरूनच आपल्याला समजत असेल. तर अशा प्रकारे समाजामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडल्या गेल्यामुळे आणि अतिशयोक्त होत असल्यामुळे या नैसर्गिक साधनसंपदेवर ताण पडतो. परिणामी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या नैसर्गिक साधनसंपदेची किंवा संपत्तीची वृक्षतोड केली जाते किंवा त्या नष्ट केल्या जातात किंवा अतिरिक्त वापर किंवा गैरवापर म्हणूयात त्याचा केला जातो. असंख्य प्रमाणामध्ये झाडं कापून त्याचा वापर सरपण किंवा लाकूड कापून त्याचं विविध प्रकारचे लाकडी साहित्य म्हणा, फर्निचर म्हणा किंवा विविध प्रकारचे जे काही वस्तू असतील त्या बनवण्याकरता किंवा कोणत्या ना कोणत्या त्याचा उपयोग कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये त्याचा करून घ्यायचा, अशा प्रकारे अनेक वृक्षांची वृक्षतोड करून काही कारण नसताना या लाकडांचा उपयोग करून घेतला जात होता. परंतु अशामुळे या गोष्टींमुळे किंवा या कारणांमुळे काय झालं की सभोवतालच्या परिस्थितीमध्ये जमिनीची धूप व्हायला लागली, उष्णतेचं उत्सर्जन झपाट्याने व्हायला लागलं, पृथ्वीचं औष्णिक तापमान वाढायला लागलं. म्हणजे एक छोटासा घटक कमी झाल्यानंतर त्याचा परिणाम किती मोठा आणि फार वाईट जो सभोवतालच्या परिस्थितीमध्ये आणि त्या प्रदेशामध्ये होऊ लागला, याची झळ, याची जाणीव, याचा खूप मोठा फटका त्या समूहाला किंवा त्या मानवाला, त्या समाजाला होऊ लागला. त्याला कळायला लागलं की आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत या प्रत्येक व्यक्तीला या पर्यावरणातल्या या घटकाला काही ना काही आपण देणं लागतो. खूप मोठं ऋण आपल्याला फेडायचं आहे, पण हे ऋण असं अवाजवी त्याचा वापर करून आपल्याला फेडायचं नाही, त्याचं संवर्धन करून त्याला संरक्षित ठेवून आपल्याला त्याला वाचवायचं आहे, त्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे. अशा प्रकारे समाजातून काही सामाजिक मुद्दे जे अतिशय भयानक असतात ते निर्माण होतात. परिणामी याचा दुष्परिणाम कितीतरी पिढ्यांवर होतो. त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या आपत्तीजनक समस्या निर्माण होतात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या किंवा अनेक प्रकारचा कलह किंवा वाद किंवा त्या ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होण्यामागे हा समाज कारणीभूत आहे. म्हणून ही सर्व परिस्थिती निर्माण होऊ नये, ती कुठेतरी टाळली गेली पाहिजे किंवा तिचं कुठेतरी त्या गोष्टीला आटोक्यात आणलं गेलं पाहिजे. म्हणून पर्यावरणाला कुठेतरी समतोल आणि संतुलित राखण्यामागे याच समाजातल्या लोकांना पुढाकार घेऊन काहीतरी कार्य आणि कर्तृत्व आणि काम करून या पर्यावरणाला संतुलित ठेवावं लागेल, या पर्यावरणाला वाचवावं लागेल आणि या पर्यावरणातल्याच घटकांना प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या लहान मुलाप्रमाणे आपल्याला ते वाचवावं लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा तो घटक आपल्याला मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून हे पाऊल उचलणं अतिशय फार महत्त्वाचं आहे आणि मोठं आहे. तर या सामाजिक मुद्दे आणि पर्यावरणामध्ये जो पहिला मुद्दा जो सांगितलेला आहे तो म्हणजे अचिरंतन विकासाकडून चिरंतन विकासाकडे, म्हणजे अशाश्वत विकासाकडून शाश्वत विकासाकडे. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे किंवा त्या प्रदेशामध्ये किंवा त्या देशामध्ये सगळ्या प्रकारची घटकांची अंमलबजावणी किंवा गरजांची पूर्तता ही वेळेवर आणि नियोजनपूर्ण जर होत असेल तर असं समजावं की त्या ठिकाणी शाश्वत विकासाला कुठेतरी प्राधान्य दिलं जात आहे, कुठेतरी प्रथम क्रमांक दिला जात आहे. म्हणजे त्या शाश्वत विकासामुळेच त्या गोष्टी त्या मिळत आहे, त्यांचा फायदा त्यांना होत आहे. मग अशा प्रकारचा जो काही शाश्वत विकास आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, हा शाश्वत विकास विकसित राष्ट्रांमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्या ठिकाणी लोकसंख्या
त्या प्रदेशाच्या किंवा त्या खंडांच्या आकाराच्या मानाने सर्वात कमी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या गरजा या प्राप्त होत असतात आणि वापर केल्यानंतर ती काही साधने आहेत किंवा ती काही घटक आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचत असतात किंवा उरत असतात आणि अशा प्रकारे या शाश्वत विकासाला कुठे ना कुठे यांनी नियंत्रणात आणलेलं आहे, यांचा वापर करताना दिसत आहे. तर मित्रांनो, विकसित राष्ट्रांमधली ही परिस्थिती झाली, परंतु विकसनशील आणि अर्धविकसित राष्ट्रांमध्ये ही परिस्थिती फार विचित्र आहे आणि ही उलटी आहे. खूप मोठ्या लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो जवळजवळ 50% पूर्ण होऊ शकतो. कारण लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्यांना हव्या असलेल्या गरजा याच नैसर्गिक साधन संपत्तीतून पूर्ण होत असतात आणि परिणामी तिचा वापर पूर्ण होऊन गेल्यानंतर अनेक लोकसंख्येला किंवा त्या समाजाला त्या साधनसंपत्तीचा वापर मिळत नाही. परिणामी अनेक समस्या निर्माण होतात. म्हणजे भारतातील आपल्या देशातील जर परिस्थिती पाहिली तर कुपोषित लोकांचं किंवा यांचं जे काही प्रमाण आहे, म्हणजे अर्धभुकेले ज्याला आपण म्हणतो, यांचं प्रमाण जवळजवळ 27% आपल्या भारतात आहे. म्हणजे जगाच्या कुपोषित आकडेवारीनुसार जर आपण विचार केला तर भारतात 27 ते 28 हे टक्के किंवा हे प्रमाण कुपोषित लोकसंख्येचं आहे. कारण यांना 2 वेळेच्या पैकी 1 वेळेचं जेवणसुद्धा पूर्ण आहार किंवा पोषक आहार मिळत नाही आणि परिणामी ते कुपोषित राहतात आणि विविध प्रकारच्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. मग अशा ठिकाणी शाश्वत विकास करणं फार कठीण जातं आणि त्याची अंमलबजावणी करणं म्हणजे जवळजवळ जिकिरीचं आहे. तर या अचिरंतन विकासाकडून चिरंतन विकासाकडे या मुद्द्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जो काही कालांतराने अभ्यास होत गेला, म्हणजे 1972 साली जी काही पहिली जागतिक पर्यावरण परिषद स्टॉकहोम या ठिकाणी झालेली होती आणि 5 जून 1972 रोजी तेव्हा म्हणजे 50 वर्षापूर्वी अनेक पर्यावरणीय मुद्दे त्यावेळेला खूप मोठ्या उंचीवर होते, खूप मोठ्या पातळीवर होते आणि त्यांची झळ संपूर्ण जगाला बसत होती आणि म्हणूनच सर्व देशांनी व सर्व लोकांनी असं ठरवलं की आपल्याला पर्यावरणावर किंवा या निसर्गातल्या घटकांचं कुठेतरी संतुलन करावं लागेल. या परिणामी या हिशोबाने आपल्याला ही परिषद घेणं भाग आहे. म्हणून 5 जूनला ही परिषद घेण्यात आली. सर्वानुमते निसर्गाचं संवर्धन मानवाच्याच हातात आहे आणि ते मानवालाच पूर्ण करावं लागणार आहे, मानवालाच वाचावं लागणार आहे, मानवच त्याला तारू शकतो. म्हणून 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा केला जातो. ते याच गोष्टींमुळे किंवा याच परिस्थितीचं भान प्रत्येकाला राहावं किंवा ते असावं म्हणून. तर त्याच्यानंतर 1990च्या दशकामध्ये पर्यावरणीय साधनसंपत्तीचा अतिरेक किंवा त्याचा वापर किंवा अविवेकी स्वरूपामध्ये गैरवापर सर्वात जास्त होऊ लागला. त्याच्यामुळे पर्यावरणात अनेक प्रकारचे बदल, परिवर्तन आणि पर्यावरणातल्या अनेक नैसर्गिक घटकांचा ह्रास होऊ लागला. त्यामुळे पर्यावरणात अनेक प्रकारचे असंतुलन निर्माण झाले. ही बाब सर्वात जास्त प्रमाणात विकसनशील राष्ट्रात किंवा अर्धविकसित देशांमध्ये जाणवू लागली. चिरंतन ज्याला आपण शाश्वत किंवा सस्टेनेबल म्हणतो. मित्रांनो, चिरंतन विकासाची जी काही संकल्पना आहे ती 2 दशकापूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वीच विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. चिरंतन विकास ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो, या शब्दाचा सर्वप्रथम वापर जागतिक संवर्धन रणनीती वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी 1980ला केला गेला. परंतु याचा सविस्तर रीतीने प्रचार जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाद्वारे वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED यामार्फत केला गेला आणि WCEDने चिरंतन विकासाची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या पर्यावरणाच्या क्षमतेचा ह्रास न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजेच चिरंतन विकास होय. म्हणजे येणारी जी काही आपली पिढी असेल किंवा अनेक पिढ्या असतील त्यांच्या पूर्ण गरजांचा विचार करून त्या पूर्ण करून पर्यावरणाच्याच क्षमतेचा ह्रास होणार नाही, ते आपल्याला संवर्धित आणि संरक्षित ठेवता येतील. अशा प्रकारे या वर्तमान
काळातील किंवा भविष्य काळातील पिढींच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे शाश्वत किंवा चिरंतन विकास होय. सद्यस्थितीत चिरंतन विकासासाठी अनेक समानार्थी संज्ञांचा वापर केलेला आहे. चिरंतन आर्थिक विकास आहे, चिरंतन वाढ आहे, चिरंतन विकास आहे, चिरंतन पर्यावरण संवर्धन आहे, इत्यादी गोष्टी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चिरंतन विकास याऐवजी पारिस्थितिकीय चिरंतन विकास म्हणजे इकॉलॉजिकल सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात, ही संज्ञा वापरली जाते ऑस्ट्रेलिया या देशामध्ये किंवा या खंडामध्ये. भारतात चिरंतन विकासासाठी समानार्थी संज्ञा म्हणून पोषणीय विकास, टिकाऊ विकास, दीर्घकालीन विकास, सदाबहार विकास, पर्यावरण प्राधान्य विकास इत्यादींचा उपयोग केला जातो. दीर्घकालीन विकास सध्या आपल्या भारतासारख्या देशामध्ये पाहायला मिळतो. ज्याला शाश्वत विकास किंवा चिरंतन विकास आपल्या भारतामध्ये ही संकल्पना आता सध्या खूप लोकप्रिय होत चालली. तिची जवळजवळ या कल्पनेचा अर्थ किंवा ही संकल्पना आता जवळजवळ अनेक लोकांना माहीत झालेली आहे. कारण विकसनशील देशामध्ये शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्या होऊ नयेत, त्या वाढू नयेत आणि म्हणूनच कुठे ना कुठे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. म्हणून शाश्वत विकासाचा वापर किंवा विचार आता सध्या खूप जोरात होत चाललेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अचिरंतन विकासाकडून चिरंतन विकासाकडे जायचं आहे. कारण विकसनशील राष्ट्रामध्ये या संकल्पनेची किंवा या गोष्टीची फार नितांत आणि कडक गरज आपल्याला सध्या दिसत आहे. कारण विकसनशील राष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि या लोकसंख्येला लागत असलेल्या गरजा व त्या गरजेचा कुठेतरी नियोजनपूर्वक वापर झाला गेला पाहिजे, हाच केवळ यामागचा उद्देश या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, चिरंतन विकासाची तत्त्वे, प्रिन्सिपल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. काही विकासाच्या बाबतीत काही मुद्दे किंवा काही तत्त्व या ठिकाणी मांडण्यात आले की जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे चिरंतन विकास साधण्याकरता काय काय करावं लागेल, कशा प्रकारची अंमलबजावणी करावी लागेल. मग काही तत्त्वे मांडण्याचा प्रयत्न या घटकांमध्ये दिलेला आहे. तो म्हणजे पहिला आहे सार्वजनिक जीवनाची देखरेख व सन्मान करणे. म्हणजे सार्वजनिक जे काही विविध प्रकारचे कार्यक्रम किंवा जीवनक्रमवर अभ्यासक्रम असतात किंवा काही कोर्स असतात त्याचं सन्मान करायचा, त्याचा आदर करायचा. दुसरा आहे मानवी जीवनाच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे. तिसरा आहे पृथ्वीच्या जिवंतपणाची किंवा सहनक्षमतेची व विविधतेचे संवर्धन करणे. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन हे मानवाचं कर्तव्य आहे. चौथा आहे अपुनर्नवीकरणीय साधनसंपत्तीचा गुणवत्तेत ऱ्हास कमी करणे. ज्या साधनसंपत्ती एकदा वापर करून झाल्यानंतर त्या पुन्हा कधीच निर्माण होत नाही, अशा साधनसंपत्तीचा वापर करणं सोडून अपुनर्नवीकरणीय साधनसंपत्तीचा वापर करणं सोडून पुनर्नवीकरणीय साधनसंपत्तीचा वापर करणे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे संपणाऱ्या ज्या काही साधनसंपत्ती आहे त्या म्हणजे पाणी आहे, कोळसा आहे, त्याच्यानंतर दगडी कोळसा, नंतर विविध प्रकारचे खनिजे आहेत. आणि पुनर्नवीकरणीय साधनसंपत्ती ज्या आहेत त्या हवा आहे, पाणी आहे, सागरी लाटा आहे. अशा या माध्यमातून किंवा सूर्याचा प्रकाश आहे या माध्यमातून आपल्याला पुनर्नवीकरणीय साधनसंपत्तीचा वापर हा लवकरात लवकर वाढवावा लागणार आहे. पुढचा जो पाचवा टॉपिक आहे किंवा तत्त्व सांगितलं आहे ती म्हणजे पृथ्वीची जी काही पोषण क्षमता आहे ती कायम टिकवून ठेवणे. जी कॅपॅसिटी आहे, जी पृथ्वीची पोषण क्षमता जी साधारणपणे सांगितली जाते ती कुठेतरी लक्षात घेतली गेली पाहिजे आणि तिचा ऱ्हास होणार नाही, ती वाचवली गेली पाहिजे. हे खूप मोठं महत्त्वाचं विधान या ठिकाणी मांडण्यात आलं आहे. सहावा जो टॉपिक किंवा तत्त्व जे सांगितलं आहे ते म्हणजे व्यक्तिगत दृष्टिकोन व नियमात परिवर्तन करणे. सातवा आहे सक्षम समाजाद्वारे आपल्या पर्यावरणाची देखभाल करणे. आठवा आहे सर्वांगीण विकास व संवर्धनाची एक राष्ट्रीय नीती तयार करणे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नववं जागतिक संघटनेची स्थापना करणे. जागतिक संघटना म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना ज्याप्रमाणे आहे तशीच वर्ल्ड ऑर्गनायझेशन्स ही सुद्धा एक प्रकारची या पर्यावरणावर
किंवा या पर्यावरणातल्या घटकांवर पर्यावरणाचं संतुलन कशाप्रकारे राखता येईल याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात यावी. अशा प्रकारे चिरंतन विकासाची किंवा चिरंतन विकास जो पर्यावरणाच्या दृष्टीने एक सकारात्मक आणि संवर्धनावर जोर देतो आणि परिणामी या तत्त्वांचा वापर जर कडक आणि विचारपूर्वक जर प्रत्येकाने केला तर निश्चितपणे शाश्वत विकासाकडे आपण खूप मोठं पाऊल उचललेलं असेल आणि आपण कुठे ना कुठे काहीतरी कामी पडत आहोत याबद्दल आपल्याला निश्चिंत असं वाटेल. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे ऊर्जाशी संबंधित नागरी समस्या. ऊर्जाशी संबंधित असलेल्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्या अनेक प्रकारच्या समस्या या मोठमोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये किंवा राजधानीच्या ठिकाणी ज्याला आपण मेट्रोपॉलिटन किंवा मेगापॉलिस सिटीज असं म्हणतो, म्हणजे सर्वात मोठी महानगरे किंवा नुसती महानगरे किंवा नगरे किंवा मोठी शहरे ज्याला आपण म्हणत असतो. अनेक प्रकारची छोटी छोटी गावं तयार होऊन मोठमोठी शहरं तयार झालेली असतात. परंतु कालांतराने काही दिवसानंतर या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या वाढत येण्यामागचे कारण असं आहे की त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेली लोकसंख्या ही दिवसेंदिवस त्या शहराच्या लांब सरकत जाते, ती पसरत जाते. त्यामुळे तिथपर्यंत त्यांच्या गरजा किंवा त्यांना हव्या असलेल्या सर्व घटकांची पूर्तता करण्यास विलंब होतं किंवा त्या लोकांपर्यंत किंवा त्या समाजापर्यंत ती सिस्टीम किंवा ती संस्था पोहोचत नाही. तर ऊर्जेच्या समस्येमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्या म्हणजे पर्याप्त निवास व्यवस्था आहे, वाहतूक दळणवळणाची साधने आहेत, पाणीपुरवठा आहेत, आरोग्य शिक्षण आहे, विजेचा पर्याप्त प्रमाणात पुरवठा किंवा एकदम अतिशय कमी असलेली वीज, विभिन्न पर्यावरणीय प्रदूषण असे घटक किंवा अशा समस्या या ठिकाणी या प्रदेशामध्ये जाणवत होतात. म्हणजे पुण्याचं उदाहरण जर घेतलं, पुणे आज 40 किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे. मुख्य पुणे हे 6 ते 7 किलोमीटरवर आहे आणि त्याच्यापुढे जो काही MIDC आहे हा 40 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. काही भाग दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे, परंतु त्या ठिकाणी जे काही कामानिमित्त किंवा नोकरीच्या निमित्ताने जी काही मोठमोठ्या इंडस्ट्रियल त्या एरियामध्ये लोकांची गरज असते, मनुष्यबळाची गरज असते, त्यामुळे ही लोकं अनेक राज्यातून त्या ठिकाणी येतात, कामाला येतात आणि वास्तव्य करत असतात आणि हळूहळू ही लांब सरकत जातात. या लोकांनाच या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्या अनेक प्रकारच्या गरजा किंवा गोष्टींची पूर्तता त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही. औरंगाबाद असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, या मोठमोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्या निर्माण होत चाललेल्या आहेत. अशा प्रकारच्या समस्या हा खूप मोठा मुद्दा आता तयार होत चाललेला आहे. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो जलसंवर्धन, वॉटर कन्झर्वेशन्स. जलसंवर्धनाची काही रणनीती जी जलनीती किंवा जलसंवर्धन आयोग केंद्र सरकार यांनी जी काही मांडलेली आहे, प्रत्येकाला 500 ते 600 लिटर पाणी किंवा त्या पाण्याची आवश्यकता किंवा ती मुबलकता त्याच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, पाण्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळला गेला पाहिजे, पाण्याचा गैरवापर करता कामा नये. अनेक प्रकारच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये काही उपाययोजना किंवा काही तत्त्व आपल्याला सांगण्यात आलेली आहेत, ती सांगितली जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणी हा खूप मोठा गंभीर विषय आहे, कारण पाण्याशिवाय जीवन नाही आहे, पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाण्याशिवाय राहू शकत नाही. मग ते पशु पक्षी प्राणी जीवजंतू सगळे पूर्ण जैविक विविधता ही पाण्यावर अवलंबून असते. जीवांचीच निर्मिती आणि मानवाचीच निर्मिती पाण्यातून झालेली हे विसरता कामा नये, कारण सर्वात पहिला सूक्ष्मजीव जो अमिबा हा महासागराच्या तळाशी म्हणजे पाण्यातच निर्माण झालेला आहे, कारण महासागरातच ऑक्सिजनची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच पाण्याशिवाय जीवन हे अशक्य आहे. म्हणून पाण्याचं संवर्धन करणे, पाण्याचं संरक्षण करणे आणि पाणी जपून वापरणे ही काळाची गरज बनलेली आहे. विकसित राष्ट्रांमध्ये या समस्या फार जाणवत नाही, परंतु विकसनशील राष्ट्रांमध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये पाण्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्रतेने जाणवते किंवा ती भासते. का? कारण आपल्याला माहितीच आहे की या पृथ्वीवर 97% जे पाणी आहे हे महासागराच्या पूर्णपणे क्षेत्राने वेढलेले आहे. 3% जे काही
2.9% जे पाणी आहे तळे, सरोवरे किंवा तलाव किंवा सांडपाणी अशा ठिकाणी साचलेलं आपल्याला दिसेल. त्याच्यातलंच 0.01% पाणी हे पिण्यालायक आहे, म्हणजे मानवाच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. 0.01% हे पाणी वाचवण्यासाठीच आपल्याला धडपड करायची आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे आणि त्याला वाचवायचं आहे. म्हणून हे पाणी किंवा या पाण्याचं प्रमाण, मग ते पावसाचं पाणी असेल, नदीचं पाणी असेल, विहिरीचं पाणी असेल, कशा प्रकारे त्याचं संवर्धन करता येईल, त्याला वाचवता येईल किंवा त्याला संरक्षित ठेवता येईल याच्यासाठी रणनीती तयार केलेली आहे. ती रणनीती असेल, ती तत्त्वे असतील किंवा ती नियोजनपूर्वक त्याची मांडणी केली गेलेली असेल, याचा विचार प्रत्येक व्यक्तीने केला गेला पाहिजे. याची तीव्र टंचाई उन्हाळ्यामध्ये जाणवते, कारण उन्हाळ्यात सर्वात भीषण दुष्काळ पडत असतो. कारण काही प्रदेशांमध्ये, काही राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण अतिशय उशिरा सुरू होतं, म्हणजे पाऊस उशिरा पडतो. परंतु काही प्रदेशांमध्ये पाऊस लवकर चालू होऊनसुद्धा दुष्काळाची समस्या जाणवते, कारण धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नसते. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाले किंवा तलाव किंवा कॅनॉल जे असतात त्या ठिकाणी किंवा किंवा तळे असतात त्या ठिकाणीसुद्धा पाणी साचलं गेलेलं नसतं. अशा प्रकारे या ठिकाणी जर पाणी नसेल तर त्या ठिकाणी पाण्यावर जीवन भागवायचं कसं, अशा प्रकारचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि विकसनशील राष्ट्रामध्ये पाण्याची रणनीती म्हणजेच पाण्याचं संवर्धन, सगळ्या नद्यांचं संवर्धन अतिशय महत्त्वाची बाब आहे. जलसंवर्धन हा फार मोठा विषय आता प्रत्येकाला जाणवू लागला आहे. पाण्याशिवाय जीवन नाही आहे आणि प्रत्येक नदीचं संवर्धन झालं गेलं पाहिजे. तत्पूर्वी ती नदी प्रदूषित होता कामा नये, ती नदी अस्वच्छ होता कामा नये, त्या नदीमध्ये कुठल्याही प्रकारचं घाणेरडं, विषारी आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषित द्रव्य किंवा ते पाणी सोडता कामा नये, की जेणेकरून ती नदी प्रदूषित होईल. कारण त्याच नद्यांचं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, त्याच नद्यांचं पाणी आपण अनेक प्रकारच्या विविध गरजांसाठी त्या उपयोगात आणण्यासाठी वापरत असतो. तर अशा प्रकारे काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट करायची आहे. नद्या स्वच्छ राहिल्या तरच स्वच्छ पाणी आपल्याला मिळेल. स्वच्छ पाणी जर आपल्या शरीरात जर गेलं तर कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही. आणि अशा प्रकारची परिस्थिती किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक जर केल्या तर निश्चितपणे जलसंवर्धन आणि पाण्याची बचत, पाणी अडवा पाणी जिरवा, अनेक प्रकारे पूर्ण होऊ शकते. भारतातल्या जलसमस्या या अनेक आहेत. जलसंवर्धनाची अनेक प्रकारची तंत्रं आहे. मग पाण्याचं पुनर्वितरण असेल, विहीर पुनर्भरण असेल, मग विविध प्रकारचे शेततळे किंवा तलाव असेल त्यांचं पुनर्भरण किंवा त्यांची पूर्णपणे पुनर्प्रक्रिया करून ते स्वच्छ करून त्यांच्या पातळीत वाढ होणे, भूमिगत पाण्याचा विवेकपूर्ण विचार करून त्याचा उपयोग करणे, त्याला स्वच्छ करणे, तो गाळ काढून घेणे, अशा प्रकारे अनेक प्रकारच्या माध्यमातून आपण जलसंवर्धन आपण करू शकतो. पाण्याच्या पातळीत भरघोस वाढ आपण वाढवू शकतो, ती निर्माण पण करू शकतो. कारण हे सगळं पाणी आपल्याला पावसापासूनच प्राप्त होत असतं आणि म्हणून पावसाच्या पाण्याचा जर व्यवस्थित जर विनियोग जर आपण केला, त्याचं नियोजनपूर्वक जर उपयोग केला तर पाणी ही समस्या शक्यतो जास्त प्रमाणामध्ये जाणवणार नाही. कारण त्याची नियोजनपूर्वक व योग्य त्याचा वापर जर होत असेल तर निश्चितपणे भारतासारख्या देशात किंवा या विकसनशील राष्ट्रांमध्ये पाण्यासारख्या समस्येला म्हणजे आपल्याला ती आपण कमी तर करू, परंतु तोंड देता येणार नाही आणि दिवसेंदिवस ह्या समस्यासुद्धा कमी होतील जर नियोजनपूर्वक काम जर आपलं असेल तर. अशा प्रकारे जलसंवर्धनाची रणनीती व जलसंवर्धनाची भूमिका आपल्या लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे पावसाच्या पाण्याचे संचयन. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. विविध प्रकारचे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी काही वेळेला म्हणजे 20 वर्षापूर्वी वाचवलं जात नव्हतं. 20 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की 20-25 वर्षापूर्वी की जो पाऊस पडून जायचा, मग नद्या धरण भरून मग अशा ठिकाणचं पाणी आपण वापरासाठी करत होतो. परंतु आता 25 वर्षानंतर अनेक प्रकारच्या विचारांमध्ये बदल झाला. लोकंसुद्धा विचार करायला लागले, पाणी कुठेतरी वाचवलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच अनेक प्रकारचे गच्ची, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, धार्मिक ठिकाणं या ठिकाणी पावसाचं पाणी जे काही गच्चीवर किंवा जे काही अंगणात पडतं त्याचं कुठेतरी एका ठिकाणी त्या पाण्याचं पावसाचं वाहत आलेलं पाणी ते कुठेतरी विहिरीत किंवा त्या
कुठेतरी केलेल्या टँकमध्ये आपण स्टोअर करू शकतो, म्हणजे पावसाच्या पाण्याचं संचयन करू शकतो, की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पाण्याची टंचाई, पाण्याची समस्या ही जाणवणार नाही. आणि अशा प्रकारच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग अनेक प्रकारच्या शेतामध्ये, अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्याला समजतं आहे की पाण्याचं संचयन किंवा पावसाच्या पाण्याचं जे काही संवर्धन आहे कशा प्रकारे आणि चांगल्या प्रमाणात केलं जात आहे, यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि हे जर प्रमाण वाढवलं गेलं तर निश्चितपणे भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते, नदीमध्ये वाढ होऊ शकते, तलावात पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते, विहिरींमध्ये वाढ होऊ शकते. अनेक प्रकारचे जे काही नैसर्गिक जिवंत उगम स्रोत आहे की ज्या ठिकाणी पाणी साचत असतं, त्या ठिकाणी पाणी संचयित होत असतं, अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं संचयन होईल, संवर्धन होईल आणि पाण्याची समस्याही दिवसेंदिवस वाढणार नाही. हा मागचा त्याचा उद्देश आहे. म्हणून पावसाच्या पाण्याचं संचयन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यानंतरचा जो काही पुढचा मुद्दा आहे तो आपण पाणलोट व्यवस्थापन हा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.